नमस्कार मंडळी, रामराम. आज आपण चाललेलो आहोत ठाण्यामध्ये आरमोलमध्ये. तर मॉलमधलं बघूया वातावरण कसं आहे काय. तर मग चला पाहूया मंडळी. आपण निघणार आहोत आपल्या लालपरीवरून. माझी लालपरी आहे, ही माझी लालपरी आहे. तर आपण निघणार आहोत हिच्या सवारीवरून, आपल्या लालपरीवरून सवारी करत. तर मग चला निघूया आणि भेटूया आपण मॉलमध्ये. चल मंडळी, आपण पोचलो आहोत मॉलच्या इथे. मॉलच्या समोर रोडजवळ आहोत. पार्किंगसाठी जागा बघतोय, पण इथे पार्किंगसाठी जायला रस्ता आहे, पण ह्या रिक्षावाल्याने रिक्षा लावून ठेवलेत. तर मी काय जेव्हा ऐकतोय, परत मागं घेतली. 2 रिक्षांच्या मधून जागा दिसली मला तिकडे जायला. परत मी थोडीशी गाडी मागं घेतली. आपल्या लालपरीला बोललो चल ये मागं. परत लालपरीने ऐकलं माझं. लालपरी मागं आली आणि ह्या काकांना जाऊ दिलं. काकांना बोललो जा पटकन, मला पण जायचं आहे समोर. तर त्यांना जाऊन दिलं आणि आपल्या लालपरीने काय कोणाकडं न ऐकता, कोणाचं न ऐकता तिथली जी निघाली 2 रिक्षांच्या मधून. चल होल साईडला असं निघत बोलत मी आलो पुढं. निघून पार्किंगला जागा आहे काय बघत होतो. हेच मला पुढे पार्किंगला जागा मिळाली, दिसली आहे. आता इथून मला वरून फुटपाथवरून युटर्न मारून आपल्याला पार्किंग करायची आहे. तर मग चला, आपल्याला लालपरीला वरती घेऊन जायचं आहे आणि पार्किंगसाठी जागा बघायची आहे. तशी जागा दिसलेली आहे. जागा इथे पण होती, बोलू जरा अजून पुढं जाऊया, म्हणजे चालत जायला बरं जवळ पडेल आपल्याला. जागा दिसलेली आहे. आपण इथं आता लालपरीला उभी करू आणि पुढे जाऊयात. तर मग चला मॉलमध्येच. नमस्कार मंडळी, आपली मॉलमध्ये एंट्री झालेली आहे. तर मॉलमध्ये एंट्री केल्यानंतर आपल्याला समोरच दिसलं आहे झुडिओ. तर झुडिओमध्ये आलेलो आपण. तर झुडिओमध्ये येऊन काही ऑफर्स आले ते भरपूर सारी गर्दी होती झुडिओमध्ये. तर हे 149ला वगैरे टी शर्ट्स वगैरे होत्या, बरेच व्हरायटीज होत्या. झुडिओमध्ये तुम्हाला खूप साऱ्या व्हरायटीज बघायला मिळतीलच. खूप गर्दीसुद्धा होती. छान छान कपडे होते, वेगवेगळ्या व्हरायटीज होत्या. मस्त होते सगळे. म्हटलं बघूया, पण सगळं पाहिलेलं आहे. तर मग चला बोललो आता बाहेर जाऊया, बाहेर बघूया काय आहे. बाहेर पडल्यावरच आपल्याला समोर दिसतोय फूड कोर्ट. तर बोललो फूड कोर्टमध्ये असेल काहीतरी, आपल्याला खायचंच वगैरे असेल. म्हटलं जाऊन बघूया तिकडे काय आहे, कशा प्रकारचे आहेत. समोर आल्यानंतर आपल्याला समोर दिसते डब्याची सायकल छान लावलेली भाऊनी. सायकलीला डबे वगैरे मस्त लावलेले, छान वाटत होते ते. आणि असे वेगवेगळे बरेच काही हॉटेल्स होते. लोक खूप सारे खायला बसले होते. छान वाटत होतं. सगळे वेगवेगळ्या प्रकारचे होते, मस्त होतं. त्याच्याच बाजूला होतं बाहेरला तर होतं टाईम झोन दिसला. टाईम झोन म्हणजे तिथं खेळायला वगैरे असतात. लहान मुलं वगैरे खूप सारे खेळायला येतात. गेमिंग्स असतात, व्हिडिओ गेम्स वगैरे असतात. तशा या प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे गेम्स असतात. तर मुलं बघूया, आपण पण पाहूया काय कसं काय आहे, कसे काय प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे काय गेम असतात, कसे असतात. तर हे आय थिंक टेडी वगैरे किंवा असे उचलायचे वगैरे काही गेम असतात. ते आपण काही कधी खेळलो नाही. च्या मायला आलेलो आपण पहिल्यांदाच. आपल्याला कोण आलेला आपल्या आयशी बापसन तर आपल्याला कधी काय आणलं नाही इकडं. तर बघूया, आपणच जाऊया, आपणच बघूया काय कसे गेम असतात. बघून तर येऊया. खेळायचं राहिलं बाजूलाच, खेळता येईना अंगणवाकडं असं व्हायचं. पण बोललो चला, हा बाब्या काय पाण्याच्या पिचकाऱ्या मारत होता. ज्या आयशी बाजूला बसली होती आणि पोरा लई मजा करत होती. घोड्यावर काय बसलेलीत, गार्डनवर काय बसलेलीत. आजोबा पण आले होते. आजोबांना पण वाटत असेल च्या मायला आपण पण मग जावं काय, बसावं काय, खेळावं काय. पण काय करणार, इकडेही पोरा गाड्या ठोकत होती ते एकमेकींना. त्यांना काही कामं नव्हती आणि आपण आलो खाली. त्याला बघतोय तर बाहेर आल्यानंतर बघतोय सोनिक. त्याला सोनिक कुठून आला. सोनिकला बघायला लहान मोठी सगळ्यांची गर्दी. सोनिकला बघितलं आणि आपण पण आलो. म्हटलं चला आता जाऊया. आपण पण निघालो. बस झालं बोललो आता निघूया आणि आपल्या व्हिडिओला आता इथंच रामराम करूया. भेटूया पुढच्या भागात. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.